विधान परिषद निवडणुकांच्या 10 जागांसाठी भाजपाच्या 6, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादीच्या 1 उमेदवाराचा अर्ज दाखल. मवियातर्फे अंबादास दानवे यांचा अर्ज. काँग्रेसनं माघार घेतल्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा. शिवसेनेत प्रवेश करत बच्चू कडू यांचा विधान परिषदेसाठी अर्ज. पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनी भाजपातर्फे भरला अर्ज, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन उद्या होणार साजरा. मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता होणार ध्वजवंदन. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ वाचवणाऱ्या महत्त्वाकांक्षी अभियांत्रिकी आविष्कार मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्या महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत उद्यापासून 15 मेपर्यंत राज्यात स्वगणना सुरू. नागरिकांना पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध. भारत कुठलाही दहशतवादी हल्ला सहन करणार नाही, त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, हा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंदूरनं जगाला दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इटलीचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक. चालू वर्षासाठीच्या सामरिक आराखड्याचं आदान प्रदान. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत असतानाही देशात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा, केंद्र सरकारची माहिती. आणि जम्मू तवी रेल्वे स्थानकावरून श्रीनगर कटरा वंदे भारत विस्तारित सेवेला रेल्वे मंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा.